घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. मी खरं आभार व्यक्त करेन या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि या ट्रस्टचे सगळे जे काय पदाधिकारी असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सर्वांनी काल दिवसभर अत्यंत मेहनत करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टला असतील, काही वकील महोदय देखील पालकमंत्री महोदयांनी दिल्याचं आम्हाला कळालं. त्यामुळे ज्यांनी या प्रसंगावरती कायदेशीर मार्गातून मार्ग काढला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की जेणेकरून आपल्याला चांगल्या योग्य वातावरणामध्ये आज या आनंदामध्ये आपलं श्रद्धेचं आपलं त्या ठिकाणी दर्शन घेता आलेलं आहे. खरं आपल्या सर्वांची श्रद्धा इथं कानिक नात्यावरती आहे. श्रद्धेचा भाग हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग असतो. खरं या अशा वातावरणामध्ये आपल्याला हे खरं इतक्या म्हणजे दबावाच्या वातावरणामध्ये असं सगळे एवढे मोठे पोलीस बंदोबस्त आहे, कशाला पाहिजे? हे वातावरण खरं भया आपण म्हणलं 10-12 वर्षापासून आपल्या विचाराचं, हिंदूंच्या विचाराचं जर सरकार असेल तर खरं हे कशाला हे कायदा कानून मध्ये खरं अजून अडकलेला विषय. खरं सरकार जर आपल्या हिंदूंच्या विचाराचा असेल तर तात्काळ कायदे विधानसभेमध्ये झाले पाहिजे आणि लगेच हा प्रश्न कुठल्याही पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय मन मोकळेपणे आपल्याला आपला उत्सव साजरा करता यायला पाहिजे. अशा पद्धतीचे कायदे तात्काळ जर आपल्या विचाराचं, आपल्या धर्माच्या विचाराचं सरकार जर या विधानसभेमध्ये गेल्या 12 वर्षापासून असेल तर काय आपल्याला पोलीस बंदोबस्ताची गरज पडली येतं? काय या गावचं वातावरण कलुषित होत आहे? तात्काळ माझी विनंती आहे. खरं आज आता ठीक आहे, विधानसभेमध्ये आपण सर्व एका विचाराने, आपल्या धर्माच्या विचाराने या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु मोठं बहुमत त्या ठिकाणी असताना एका दिवसामध्ये कायदे त्या ठिकाणी संमत करावेत. आम्हाला पुढच्या वर्षी कोणताही पोलीस बंदोबस्ताशिवाय या ठिकाणी अत्यंत मनमोकळ्या वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करता यायला पाहिजे. असे काही अरे आपल्याला हा प्रश्न भिजवत ठेवायचा नाहीये. कुणालाही हा प्रश्न भिजवत ठेवण्यामध्ये ज्याला कुणाला इंटरेस्ट असेल तर ते चुकीचं आहे. अरे सरकार आपलं 240 का 50 होता, आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. अरे मग कशाला करा ना कायदे. नुसतं यायचं ना, आम्ही भाषण द्यायची, याच्यापेक्षा कायदे करा. 250 आमदार आहेत इथं, अशा प्रकारचा कायदा व्हायला पाहिजे की इथं हे पोलीस बंदोबस्ताशिवाय आम्ही मोकळ्या मनानं कुणाचं काय करायचं आम्हाला काय घेणं नाही. आमच्या देवाचं दर्शन घेण्याकरता आम्हाला मन मोकळेपणे इथं येता यावं. पुढच्या वर्षी भैया जे कोण, आता मला माहित नाही कोण आमदार कोण होईल काय होईल, त्यांनी मात्र विधानसभेमध्ये गप्प न बसता खाजगी विधेयकानं काय करावं, परंतु असे कायदे करावेत की इथं कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय सगळं वातावरण निवडून माझ्या माता भगिनीला मंजूर आहे का की जेणेकरून तिथं काय पोलीस बंदोबस्त मान मोकळेपणाने आपलं पहिलं चालवतं सगळं त्या पद्धतीने झालं पाहिजे. असे कायदे विधानसभेमध्ये तयार झाले पाहिजे. आपल्या धर्माच्या विचाराचं सरकारवरती बसले काय अडचण येणार नाही. पण मात्र इथं विधानसभेमध्ये तो कायदा झाला की माझं असं मत आहे, माझं व्यक्तिगत मत आहे की आपल्याला मोठ्या आनंदामध्ये हे महोत्सव साजरे करता यायला पाहिजे. माझ्या माता भगिनींना कुठलाही दबाव, कुठलं हे न करता आम्ही सगळे कुठले हे कुठल्या पक्षात आहेत, भैया कुठल्या पक्षात आहेत मला माहिती आता काय माझं काय पक्षापेक्षा सगळं काय इथं काय आणायचं नसतो विषय. शेवटी आपला धर्माचा प्रत्येकाला त्या ठिकाणी अभिमान असतो, प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असतो, प्रत्येकाला आपल्या संस्कृतीबद्दल चांगलं त्या ठिकाणी वाटत असतं. आपल्या पूजा अर्चा आपल्या बिनधास्त पद्धतीने आपल्या वाड्यात कुठल्या दबाव तंत्रामध्ये होऊ नये याची प्रत्येकाला अपेक्षा असते. मला पीआय साहेब पुढे गेले, आता सगळं सरकार आमच्या विचाराचं आहे आणि तुम्ही ते उघडू देते नाही. मग इथं येऊन आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं उघडा हे करा. यात्रेला आता काल ते दिलं ना, उघडून द्यायला घेतलं. म्हणजे काय आहे, इथं यायचं आम्ही नसतो आलो तर तुम्ही उघडलं असतं का? शेवटी आता ते त्या ठिकाणी उठलेलं आहे सगळं विचाराचं, कशाला आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळी इथं जे काय आहे, मी म्हणत नाही नियम तोडा, तुम्ही ठीक आहे तुमच्याबद्दल असं म्हणत जे आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे की पुढची यात्रा ही बिनधास्त पद्धतीने कायद्यामध्ये योग्य ते बदल करून
इथला सगळा प्रश्न मार्गी लावला गेला पाहिजे. ना तर उगाच काय काही नुसतं असंही आमचं मत नाही की वर्षानुवर्ष लढा चालू ठेवायचा का, पुढच्या वर्षी इथं बिनधास्तपणे झालं पाहिजे. या अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी आहे. इथं सर्व आमच्या माता भगिनी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आपण सर्व आलात. आम्हालाही सर्वांना इथे कोणी पक्षाकरता कोणी आलेलं नाही. आम्ही देखील सगळे आपल्या देवाप्रती श्रद्धा म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला तिघांना या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व ट्रस्टींचं, ग्रामस्थांचं मोठ्या आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.